यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मांडणार हे जवळपास निश्चित झालंय। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या अकाली निधनामुळे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाणार आहे। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। सध्या अर्थ खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडतील, कारण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखाद्या मंत्र्याचं निधन होतं त्यावेळी त्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांकडेच जाते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती आणि त्यावेळी त्यांनीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता। त्यामुळे यंदाही ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस पार पाडतील। दरम्यान आगामी अर्थसंकल्पात राज्याच्या विकास कामांबरोबरच सामाजिक, शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।